संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला। पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। अनाथ ऑर्डर राहिला असेल असं नाहीये, माझा कुठलाही हेतू नव्हता। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा गोंधळ झाला। मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नसल्याचा आरोप करत एका महिलेनं त्या संपूर्ण भाषणावर आक्षेप घेतला। इतर महापुरुषांची नावं गिरीश महाजनांनी गौरवाने घेतली, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वावडं का, असा सवाल या वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी विचारला। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी तर माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी नाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातूनच होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? फक्त एवढ्यावरच ही महिला थांबली नाही, तर या महिलेनं गिरीश महाजनांच्या विरोधात पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली। अखेर या संपूर्ण वादावर गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिलं। आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता। नेमकं अनाथ ऑर्डर राहिला असेल असं नाहीये, माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनाथ ऑर्डर झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या भाषणात गोंधळ। महाजनांनी भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही? वन विभागातल्या महिला कर्मचाऱ्याचा संतप्त सवाल। प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडलं। यानंतर गिरीश महाजन यांनी भाषणाला सुरुवात केली। गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात अनेक राष्ट्रपुरुषांची नावं घेतली, उपस्थित मान्यवरांची सुद्धा नावं घेतली, पण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव घेतलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही म्हणून वन विभागातली एक महिला कर्मचारी चांगलीच संतापली। वन विभागात काम करणाऱ्या माधवी जाधव थेट व्यासपीठाच्या दिशेनं धावल्या। पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं, मात्र जाधव यांचा आक्रमक पवित्रा कायम होता। ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे, त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे। जास्त काही बोलणार नाही। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, इथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल। एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होत नाही। या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनावधानानं राहिलं असेल, नाव डावलण्याचा आपला हेतू अजिबात नव्हता, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं।
गिरीश महाजनांकडून आंबेडकरांचा उल्लेख राहून गेल्यानंतर बऱ्याच नेत्यांनी महाजनांचा निषेध तर माधवी जाधव यांना पाठिंबा दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आपण पोलिसांना गुन्हा नोंदवायला भाग पाडू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि जय भीम असं ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय. गिरीश महाजन यांच्यासारखा माणूस बरोबर काहीच बोलणार नाही, पण आपण महाजन यांचे किती गुलाम झालोत हे तत्परतेने दाखवण्यासाठी त्यांच्या खात्यात काम करणारे त्यांचे वरिष्ठ अधिकारी मात्र तिला त्रास द्यायची एकही संधी सोडणार नाही, असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा टीका केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोणाची नाव घ्यावीत किंवा कोणाचं घेऊ नये याबद्दल काही नियम नाहीत, पण ज्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संविधान अस्तित्वात आलं आणि भारत प्रजासत्ताक झाला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख प्रजासत्ताक दिनी आवर्जून करणं अपेक्षित होतं. मात्र महाजन यांच्याकडून तो चुकला आणि हा सगळा गोंधळ झाला. तर तिकडे अमरावतीत झेंडावंदनाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात येवडा गावात ही घटना घडली. बाबासाहेबांचा फोटो का लावला नाही म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जाब विचारला आणि यानंतर जोरदार खडाजंगी झाली. आजचा हा आपला दिवस जो आहे प्रजासत्ताक दिन हा डॉक्टर बाबासाहेबांचा दिवस आहे आणि आपल्याला हा कुठल्याही प्रकारचं याला घटनेला गालबोट न लागता आपल्याला हे शांततेनं पार पडायचं आहे. ग्रामपंचायतची चूक झाली असेल ती नजर चूक आहे. आपण मोठ्या मनानं यांना माफ करून देऊ आणि आपण आज हा उत्सव आपला जो प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आहे हा साजरा करू. आणि अमानुभाई 2 मिनिटं येऊन आणि हे जे आमच्या ग्रामपंचायतची जे कडून जी आमची चूक झाली हे ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मी या घटनेची आपणा सर्वांची माफी मागतो. अखेर पोलिसांच्या मदतीनं हा वाद मिटला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही लावण्यात आला. ब्युरो रिपोर्ट पंकज राणे, मुंबई समाचार मराठी.